हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भरलं कारलं मसाला. चला, कारली अशा प्रकारे उभी चिरून हळद आणि मिठाच्या पाण्यातून थोडीशी वाफून घ्यायची आहे. त्यानंतर मिश्रणासाठी लागणाऱ्या शेंगदाण्याचं कूट, लसूण आणि कोथिंबीर ठेचून घेतलेली आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि मीठ. एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूट, लसूण, कोथिंबीर ठेचलेली, हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि मीठ असं पाणी न टाकता एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि हे आहे मिश्रण. हे असं कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे. इकडे कढईमध्ये तेल टाकून तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. तेल शक्यतो कमीच यूज करायचं, कारण की आपण शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे ना, त्यामुळे तेलाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये भरलेली कारली हळूहळू सोडायचे आणि वाफेवर छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत. पाण्याचा वापर शक्यतो नाहीच करायचा पाण्याचा वापर. आणि अशी ही छानपैकी वाफेवर शिजू द्यायचे. पाणी बिलकुल यूज करायचं नाही यामध्ये. आणि मधूनमधून टर्न करत राहायचे, जेणेकरून आपली कारली अशा प्रकारे आपलं भरलं कारलं तयार आहे. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे अशा प्रकारे केलं की कडू अजिबात होत नाही आणि सर्वांना ते आवडतंच. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.